ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मंदा नंदकुमार शिरसाट. बरं बरं. तुम्ही राहायला कुठे? मी आता सध्या जेल रोडला आहे. जेल रोडला राहता. बरं, तुम्हाला पहिले काय त्रास होता? मला पहिला त्रास असा होता का मला चालता येत नव्हतं. गुडघा माझा ना पाय खालवर पाय पडला, नस भरली. हां. नस भरल्यानंतर माझ्यावाल्या पायाला म्हणजे अशोकाला जाऊन मग एक्सरे काढले. एक्सरे काढल्यानंतर मग ते म्हणे ऑपरेशन करायचं. मी म्हटलं नाही. बरं. मग माझ्या भाऊजाईने फोन केला यांना, हे घरी आली. कोण? बाबा हां डॉक्टर हे हां. घरी आले. घरी रेड्डी आले. बाबा, हां. हां, ते घरी आले. घरी आले तर मग आमच्या 3 दिवस त्यांनी आमच्याकडं ट्रीटमेंट केली? ट्रीटमेंट केली. ती केली तर मग त्यांनी माझं पाय म्हणजे मला चालायला लागली. हां का? मला बसता येत नव्हतं. हम्म. मांडी घालून बसता येत नव्हतं. पाय पसरूनच बसायची. सगळ्याच गोष्टीचा लय मोठा प्रॉब्लेम होता. तर अरे. त्यांनी मला ते देवासारखे भेटले. अरे वा. म्हणजे छान माझं छान. खूप आणि डॉक्टरांनी किती खर्च बोलले होते ऑपरेशन करायला? डायरेक्ट अशोकाला माझं ऑपरेशन ठरलं हो होतं. ना? हा, मी तिथून निघाले. मी म्हटलं मी बरोबर. घरी गेले का मी तुम्हाला सांगते. म्हणजे मग हे बाबा भेटले आम्हाला, भेटले हम्म. म्हणून आज मी आज चालत चालू इकडं आले. शकताय. बरोबर. मग असंच बऱ्याच लोकांना जो प्रॉब्लेम असतो हा. त्या लोकांना तुम्ही सांगतात बाबा आपण? मग सांगते, पण काय काय लोकांना यायला म्हणजे आता मोठा प्रश्न पडतो. आता मलाच घेऊन यावं लागणार आहे. बरोबर. आता यावा माझे मिस्टर अशोक दवाखान्यात जाऊन आले. हम्म. जाऊन आल्यानंतर यांना म्हटलं चला आपण आता जाऊन येऊ एकदा. हां हां. तर ते 8 दिवस 15 दिवस मीच हे केलं, जाऊ द्या गोळ्यांनी चाललंय असं केलंय. मग असं वाट मी घेऊन आले. बरोबर. आता त्यांना आता बघू, आता 3 दिवस त्यांना कंटिन्यू या, बघू म्हणजे आता. दादा पण चालेल, एकदम चालेल. क्लिअर होऊन हो, जातो. हो. धन्यवाद ताई. नमस्कार.